Okay, okay, right. Right, Pastor Dongri, could you or one of the students please open in prayer? आपण प्रार्थना करून आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग सुरू करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, या संध्याकाळच्या समयी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. पुन्हा आम्हा सर्वांना तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी एकत्र केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा वर्ग आम्हासाठी आशीर्वादित कर. ज्या नवीन गोष्टी प्रभू आम्ही शिकणार आहोत त्या समजण्यासाठी आम्हाला बुद्धी, ज्ञान आणि समजणारा अंतःकरण दे. जे आमचे अध्यापक आहेत प्रभू, त्यांनाही तुझ्या पवित्र आत्म्याचं विशेष मार्गदर्शन दे आणि आजचा हा वर्ग आमच्या सर्वांसाठी आशीर्वादित व्हावा अशी दया आणि कृपा कर. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून आमेन. आमेन. Amen. Thanks, Pastor Dongri. Let's do a recap with the students. So we looked last week at the period of the beginning of the Middle Ages or Dark Ages. आणि गेल्या आठवड्यामध्ये जो अंधकाराचा काळ होता त्या संबंधी काही गोष्टी आपण शिकलो. And we saw that Christianity, under the Emperor Constantine, became the state religion of the Roman Empire. आणि रोमी साम्राज्यानंतर कॉन्स्टंटाईन हा ज्या वेळेला राजा राज्यपदावर आला त्यावेळेला कॉन्स्टंटाईनने ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे सर्व देश किंवा रोमन साम्राज्य ख्रिस्ती झालं असं इतिहासात आम्ही पाहतो. आमेन. So we see in the period from the 3rd to the 7th century, this is where we're at now, where the descent from the revival of the 1st century and we're going into descent of what we call Roman Catholicism. आणि 3ऱ्या शतकापासून ते 7व्या शतकापर्यंत आणि रोमन कॅथॉलिक पंथाचा उदय झाल्यामुळे जे मंडळीची हानी किंवा पतन झालेलं आम्ही पाहतो. मूळ मंडळी जी पहिल्या शतकातली होती. आमेन. And we compare the church in the 1st to 3rd centuries with the Middle Ages, and from a very vibrant church in the Middle Ages to an organized state religion in the Middle Ages. आणि मग मध्य युगाच्या मंडळीकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला पहिल्या शतकामध्ये जी मंडळी आवेशी होती, आत्म्याने भरलेली होती, चिन्ह चमत्कार त्यामध्ये होत होते, रोज मंडळीमध्ये भर पडत होती, ती आता एक नियम आणि कायदे कानून असलेली संस्था, धार्मिक संस्था अशा प्रकारची बनलेली आम्ही पाहतो. So this slide you see, the Battle of Tours, that's in France in 732 AD. आणि 732 साली बॅटल ऑफ टूर फ्रान्समध्ये या ठिकाणी आम्ही हे पाहतो. The leader was Charles Martel, a Frenchman, a military leader, and he आणि त्या halted ठिकाणी the Muslim advance into France. आणि चार्लस मार्टेल हा फ्रान्सचा एक मिलिटरी अधिकारी असताना जे मुस्लिम होते त्यांचा शिरकाव फ्रान्समध्ये झालेला आम्ही पाहतो. You see the Great Schism. Now, schism is a phrase, a word for a division, a separation in 1054 AD. आणि 1054 मध्ये स्किझियम हा जो शब्द वापरलेला आहे त्याचा अर्थ की फाटाफूट झाली किंवा फूट पडली, दोन भाग झाले असं आम्ही घेऊ शकतो. And this is the first great rift between, on the one hand, the Western Church, Latin, which was based in Rome, and the Eastern or Greek Church, which was based in Constantinople,
which is changed its name to the modern Turkish city of Istanbul. आणि मग पहिली जे फुटलेली मंडळी किंवा पहिला जो भाग झाला तो वेस्टर्न किंवा लॅटिन शाखा असं आम्ही त्याला म्हणू शकतो. आणि आता जो तुर्की देश आहे त्या काळामध्ये त्यावेळेला या ठिकाणी हा भाग कार्यरत असलेला आम्ही पाहतो. पहिला भाग मंडळीतून फुटलेला. So what they're saying in this split is that the Bishop of Constantinople is more important, should be number one leader of the church over the Bishop of Rome, because he's saying his city is the new Rome. आणि या ठिकाणी कॉन्स्टंटाईन चा जो बिशप होता त्यानं रोम येथे काही गोष्टी स्थापित केल्या आणि मंडळीचे दोन भाग झालेले त्यावेळेला आम्ही पाहतो. Right, now we see in the next slide the difference between the Western Church, which is based in Rome, and the Eastern Church, which was or still is based in, well, not really, was based at that time in Constantinople, which became, as I said before, the modern Turkish city of Istanbul. आणि पाश्चिमात्य मंडळी जी पहिली आहे जी रोम इथे त्याचा एक भाग कार्यरत होता आणि पौरात्य मंडळी जी कॉन्स्टंटाईनच्या कालावधीमध्ये होती असे दोन भाग त्या काळच्या मंडळीमध्ये पडलेले आम्ही पाहतो. On the left side, we see what the Western Church believed, and on the right side, we see what the Eastern, or what became the Orthodox Church, believed. आणि डाव्या बाजूला आपण पाहतो की पाश्चिमात्य मंडळीची काय वैशिष्ट्य होती आणि उजव्या कॉलम मध्ये पौरात्य जी मंडळी होती त्याची काय वैशिष्ट्य होती ही याचे मुद्दे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. Right, won't go into this in detail, but one thing was that the Western Church said the church is over the state, whereas the Eastern Church said the state is over the church. आता सगळे मुद्दे आपण सविस्तरपणे पाहणार नाही आहोत, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. पण या दोन्ही मध्ये सगळ्यात महत्वाचा फरक किंवा महत्वाचं गोष्ट ही होती की जे पाश्चिमात्य मंडळी होती त्या मंडळीचा प्रभाव सरकारवर होता, पण जी पौरात्य मंडळी होती त्या मंडळीचा प्रभाव सरकारवर नव्हता. असे दोन भाग पडलेले मंडळीमध्ये आम्ही पाहतो, पौरात्य मंडळी आणि पाश्चिमात्य मंडळी. एक मंडळी सरकारवर प्रभावी होती पण दुसरी मंडळीवर सरकार प्रभावी होतं असं आम्हाला दिसून येतं. Right, so our next period is the one known as the Crusades, 1096, and this goes, because there were many crusades, this goes all the way to the 14th century. आणि 1096 सालापासून जवळजवळ 14व्या शतकापर्यंत रोमन कॅथोलिक त्या काळच्या मंडळीनं अनेक धर्मयुद्ध केली. ख्रिस्ती धर्मासाठी किंवा ख्रिस्ती धर्माची स्थापना केल्यासाठी त्याला क्रुसेड्स असं म्हटलेलं आहे. ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेसाठी केलेली धर्मयुद्धे. आमेन. Amen. So, what was the rationale or reason behind the Crusades? What was the reason for it? आणि मग अशा धर्मयुद्धांची गरज त्या काळच्या मंडळीला का पडली असा प्रश्न निर्माण होतो. आमेन. Well, the reason was that the Christians of Western Europe mostly was saying that the Christians should be occupying Jerusalem and the Holy Land, Israel, not the Muslims. आणि मग त्या काळच्या युरोपमधील मंडळीतील अनेकांचं असं मत होतं की मुस्लिम लोकांनी
येरुशलेम आणि आजूबाजूचा प्रदेशाचा ताबा घेण्यापूर्वी आपण जे त्या काळचे ते रोमन कॅथोलिक किंवा ख्रिस्ती लोक होते त्यांचं म्हणणं होतं की आपण जाऊन येरुशलेमेचा ताबा घेतला पाहिजे. आमेन. Amen. Now, secondly, the Muslim invasion of Anatolia. Now, Anatolia, and I've said this before, please look at the maps in the back of your Bibles if they're not there. Please look at maps of the Bible and the Middle East, because Anatolia is in the modern country of Turkey. आणि मग मुस्लिम लोकांनी त्यावेळेला अॅनाटॉलिया या देशामध्ये शिरकाव केलेला मुस्लिम धर्माचा प्रसार करण्यासाठी आम्ही पाहतो. अॅनाटॉलिया हा देश सध्याचा तुर्की हा देश आहे. आमेन. The Emperor Alexos the first, like Alex the first, Byzantium means Greek or Orthodox, appealed to Pope Urban II for military help, for mercenaries. आणि त्या काळचा जे अलेक्सियन वन हा जो सम्राट होता त्यानं पोपकडं मदत मागितली या युद्ध कार्यासाठी असं आम्ही इतिहासात वाचतो. Now, the first crusade we see was in 1095 under Pope Urban II and to the Holy Land, Israel, and they tried, but not successfully, to push back Islam. आणि मुस्लिम लोकांना मागे सारण्यासाठी किंवा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी 1095 मध्ये जे पहिलं धर्मयुद्ध मंडळीनं केलं त्यामध्ये त्यांना फारसं यश आला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. आमेन. Now, just to finish off on the Crusades, there were many Crusades, and the last ones were in the 14th century. आणि मग ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी आणि मुस्लिम आणि इतर धर्माच्या प्रसाराला रोखण्यासाठी त्या काळामध्ये अनेक धर्मयुद्ध लढली गेली. म्हणजे मंडळीच्या मदतीला सरकारी सैनिक आले आणि त्यांनी युद्ध लढली आणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार त्यावेळेला केला. अनेक धर्मयुद्ध लढली. 1184 ते 1230 या कालावधीमध्ये आम्ही वाचतो. आमेन. Amen. So the next period is known as the Inquisition. That means it's a church court or tribunal established by the Pope Gregory the Ninth in 1232 AD. आणि 1234 मध्ये पोपने या मंडळीचा ताबा घेतलेला आम्ही पाहतो आणि या कालावधीला द इन्क्विसिजन असं म्हटलेलं आहे. पोपचं वर्चस्व मंडळीवर स्थापित झालं. So the period of time of the Inquisition, and later on there was the Spanish one, I'll come on to that another time, 1184 to the 1230s. आणि 1184 ते 1230 या कालावधीमध्ये पोपनं मंडळीवर अधिकार गाजवला किंवा पोपचा अधिकार मंडळीनं जणू काय मान्य केला. Now these inquisitions or courts sought to assure religious and doctrinal unity within Christianity through conversion, that's conversion to Catholicism, not conversion to Christ, and sometimes persecution of alleged heretics. आणि त्या कालावधीमध्ये मग ख्रिस्ताप्रत समर्पण किंवा ख्रिस्ताप्रत विश्वास यापेक्षा कॅथोलिझम म्हणजे कॅथोलिक पंथाचे जे नियम होते पोप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले त्याच्याशी तुम्ही समर्पित असलं पाहिजे, ते सर्व पाळले पाहिजेत अशी प्रथा मंडळीमध्ये सुरू झालेली आम्ही पाहतो. आमेन. So this was conducted in 1542. You have the Papal Inquisition was revived to combat Protestants. So this is 1542 is during the period
we call, or historians call, the Reformation. आता 1542 सालापर्यंत हे चालू होतं आणि आम्ही जो सुधारणावादी काळ म्हणतो की पोपच्या वर्चस्वाला ज्यांनी अनेक ख्रिस्ती लोकांनी विरोध केला की आम्ही कॅथोलिक पंथाचे नियम, पोपचे नियम पाळणार नाही, आम्ही देवाचे आणि ख्रिस्ताचे पवित्र शास्त्राचेच नियम पाळू, त्याच्यावरच विश्वास ठेवू, असे जे विश्वासणारे होते त्यांचा बराच छळ करण्यात आला, त्यांना ठार मारण्यात आलं. पण सुधारणावादी पंथांनी ही सुधारणेची जो चळवळ होती ती पुढे नेली आणि मग प्रोटेस्टंट पंथाचा उदय झाला. आमेन. Amen. And the Papal Inquisition became an organ of the papal, that's the Pope's government. आणि मग पोपच्या ताब्यामध्ये त्या काळातली जी मंडळी होती त्या मंडळीवर पोपचं वर्चस्व होतं, रोमन कॅथोलिक मंडळी. पण त्यातून फुटून जे बाहेर पडले की आम्ही पोपचे अधिकार आणि पोपचे नियम मानणार नाही, आम्ही पवित्र शास्त्र, त्रैक्य देव यांनाच मानू आणि त्यांचीच आराधना करू, असे म्हणणारे जे विश्वासणारे होते ते मग रोमन कॅथोलिक मंडळीतून बाहेर पडले. त्या काळाला आम्ही सुधारणावादी काळ असं म्हणतो. Now, next is Thomas Aquinas, 1225 to 1275. He was known as a medieval or a mystic during the Middle Ages. आणि मध्ययुगाच्या काळामध्ये थॉमस ॲक्विनस 1225 ते 1275 या काळामध्ये एक गूढवादी तत्वज्ञानी त्या काळामध्ये उदयाला आला मंडळीमध्ये. And he was a Dominican theologian and scholar. आणि हा एक ज्ञानी आणि हुशार व्यक्ती होता. And he wrote, in his books he said that faith is not contrary to reason. आणि त्यानं अनेक पुस्तकं लिहिली आणि त्याचं असं म्हणणं होतं की तर्क, जो विश्वास आहे तो तर्कसंगतच असला पाहिजे, याची काही गरज नाही. Right, now the next period we're going to do, we're finishing off the Middle Ages or Dark Ages now, and we're coming into the Reformation period. So the decline of the medieval church, 1305 to 1517 AD. 1305 ते 1517 या कालावधीमध्ये मेडिव्हियल मध्ययुगीन जी मंडळी होती तिची घसरण किंवा तिचं पतन झालेलं आम्ही पाहतो, किंवा तिचा प्रभाव कमी कमी होत गेलेला आम्ही पाहतो. आमेन. So let us look into the reasons for, which is all in this slide, the decline of the medieval or the Roman Catholic Church. आणि मग रोमन कॅथोलिक किंवा मेडिव्हल चर्चचा जे घसरण झाली किंवा त्यांचा प्रभाव कमी कमी होत गेला त्याची कारण या ठिकाणी या तक्त्यामध्ये दिलेली आहेत. Right, so rise of nationalism in countries like Britain and Germany. That means nationalism means we wanted to rule ourselves from England or Germany, not from Rome. आणि मग त्यामध्ये अनेक देश स्वतंत्र झालेले होते त्या काळात आणि त्यामध्ये त्या आपापल्या देशावर प्रेम करणारे जे लोक होते त्यांचं म्हणणं होतं की रोमची सत्ता आमच्या देशावर आम्ही मानणार नाही, आमचा देश स्वतंत्र आहे आणि आमच्या देशातून आम्ही जे आमचे नेते आहेत त्यांची सत्ता मान्य करू, आम्ही रोमची सत्ता किंवा रोमचं वर्चस्व, पोपचं वर्चस्व मानणार नाही. आमेन. Backlash against the Inquisition. Well, people didn't like to be forced to believe, tortured or killed. आणि मग ज्यांनी विरोध केला पोपच्या साम्राज्याला त्यांचा छळ करण्यात आला, त्यांच्यावर खटले भरण्यात आले, बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला. आमेन.
So, reaction against money-raising efforts of the church, like the indulgence system and taxes. आणि त्या काळात रोमन कॅथोलिक मंडळीमध्ये पैसे उभे करण्यासाठी मंडळीच्या खर्चासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जायच्या. त्यामध्ये मंडळीचे जे सभासद होते त्यांच्यावर कर लादण्यात यायचा किंवा मंडळीतील सभासदांना पाप क्षमेची सर्टिफिकेट देण्यासाठी पैसे घेतले जायचे. अशा वेगवेगळ्या प्रकारांनी रोमन कॅथोलिक मंडळी लोकांच्याकडून ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांकडून पैसे गोळा करत असे मंडळीचा कारभार चालवण्यासाठी. आमेन. The indulgence system being people were giving church money to the church and virtually buying their way into heaven. आणि जणू काय लोक मंडळीमध्ये पैसे देऊन पावत्या घेऊन स्वर्गामध्ये जाण्याचं तिकीटच जणू काय बुक करत होतं, की ते पोप आणि पोपचे जे अधिकारी होते ते पाप क्षमेचे सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र वाटत असे. तुम्ही एवढी ठराविक रक्कम दिली तर अमका अमका व्यक्ती याच्या संपूर्ण पापाची क्षमा झालेली आहे, आता स्वर्गात जाण्यासाठी हा पात्र आहे, असं प्रमाणपत्र त्याला देण्यात येत असे. आमेन. The moral laxity, especially the 1400s, laxity means that they were priests, they being priests, but they were practicing immorality. आणि त्या काळामध्ये 1400च्या काळामध्ये जे त्या काळात रोमन कॅथोलिक पंथाचे जे प्रिस्ट होते किंवा धार्मिक पुढारी होते त्यांच्यामध्ये अनैतिक व्यवहार. आता त्या धार्मिक पुढाऱ्यांनी लग्न करायचं नाही, परंतु अनेक अनैतिक भानगडींमध्ये ते गुंतलेले असत आणि लोकांवर त्याचा वाईट प्रभाव पडला होता. आमेन. Amen. Crusades we've already mentioned. They were becoming unpopular. आणि धर्मयुद्ध त्या काळात सुरू होती. बरीचशी धर्मयुद्ध प्रसिद्ध त्या काळातली होती ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी. Okay, what else was there? The Pope was virtually prisoner of the King of France. आणि पोप फ्रान्सचे 1305 ते 1377 मध्ये जे प्रिझनर म्हणून पोपला त्या काळी ठेवण्यात आलेला आम्ही पाहतो. And Henry IV and the challenge, Henry IV of England and the challenge to papal authority. आणि पोपच्या अधिकाराला वर्चस्वाला मना करणारं किंवा त्याला विरोध करणाऱ्या पंथाचा देखील उदय झालेला या ठिकाणी आम्ही पाहतो. Right, thanks. Now the next slide we get two examples: Pope Formosius and Pope Benedict IX. These people are having their children become pope, and they're buying the papacy. But the life of Pope Benedict IX, his life was a scandal. He lived an immoral lifestyle. आणि मग त्या काळामध्ये जे पोप होते 891 मध्ये वगैरे, मग त्यांच्या घराण्यातच म्हणजे पोपच्या मुलांनी पण पोप बनायचं अशी प्रथा सुरू झाली. पण धार्मिक पुढारी म्हणून ज्या गोष्टी किंवा ज्या स्वभाव आवश्यक होते ते या पोप बनणाऱ्या लोकांच्या मध्ये आढळून येत नव्हते. अनेक अनैतिकता होती त्यांच्यामध्ये, भ्रष्ट कारभार ते करत होते. आमेन. Amen. Thanks. So now we're coming on to the Protestant Church. The next period of time is the Protestant Church or the Reformation from the 16th and 17th centuries. आणि आता 16व्या आणि 17व्या शतकामध्ये जे मार्टिन लुथरच्या आधिपत्याखाली सुधारणा झाल्या मंडळीमध्ये किंवा रोमन कॅथोलिक मंडळीला विरोध करून एक वेगळा पंथ, प्रोटेस्टंट पंथ मंडळीमध्ये स्थापन करण्यात आला, त्या संबंधी आपण पाहूया. आमेन.
Amen. Thanks. So this is the second great rift. First one we looked at between the Eastern and Western Church. Now within Catholicism in Europe, sorry, the Church in Europe is now going to split between Protestants, that's believers on one hand, and the Roman Catholic Church on the other. आणि मगाशी आपण पहिली मंडळीमध्ये फूट पडलेली पाहतो. आता दुसरी फूट जी युरोपियन मंडळी होती त्याचे आता दोन भाग पडलेले आम्ही पाहतो. या युरोपियन मंडळीचा एक भाग रोमन कॅथोलिक पंथाचा जो जुना होता, पण त्यातून फुटून रोमन कॅथोलिक विचारसरणीला विरोध करणारे जे विश्वासणारे होते, मार्टिन लुथरच्या आधिपत्याखाली त्यांनी प्रोटेस्टंट मंडळी हा दुसरा मंडळीचा फुटून आलेला गट पाहतो आम्ही. So 1517, the Reformation starts with Martin Luther in Wittenberg in Germany. आणि जर्मनीमध्ये 1517 मध्ये मार्टिन लुथर या व्यक्तीनं रोमन कॅथोलिक पंथाला किंवा त्यांच्या तत्वांना सिद्धांताला विरोध करून प्रोटेस्टंट मंडळीची जणू काय स्थापना केली. And he was a monk in Germany. He didn't agree with indulgences buying your way to heaven. So he went to Rome on a spiritual trip, and he saw that all the cardinals and that were living a very, going to parties and that kind of lifestyle, not a spiritual lifestyle at all. आणि मग हा मार्टिन लुथर रोमला गेला आणि त्यानं लोकांच्या निदर्शनाला आणलं की रोमन कॅथलिक पंथाचे पोप आणि इतर जे धार्मिक पुढारी होते त्यांचं वर्तन योग्य नाहीये, देवाचे सेवक बनण्यासाठी ते योग्य नाहीत, ते भ्रष्ट आहेत, अनैतिक गोष्टी मंडळीमध्ये त्या काळात चाललेल्या होत्या. आणि मग या सर्व गोष्टींना विरोध करून मार्टिन लुथरनं जणू काय मग प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली. So when he returned from Rome, Luther was reading through the book of Romans, got to chapter 5 and verse 1, and saw the great truth that salvation was by faith in Jesus, not a system of man-made work. आणि रोममधून परत येत असताना प्रवासामध्ये रोमकाराज पत्राच्या 5व्या अध्याय मार्टिन लुथर वाचत असताना त्याला त्या वचनाचा प्रभाव जाणवला. आणि ते वचन असं होतं की तारण हे केवळ प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने शक्य आहे. आणि या वचनाचा प्रभाव मार्टिन लुथरच्या जीवनावर पडला. So we continue to read the New Testament. See the slide there. He wrote 95 theses or articles on the power of indulgences. He nailed it to the church door in Wittenberg Castle, Germany, and at the bottom he wrote the words, "Here I stand," and this started the Reformation. आणि मग मार्टिन लुथरनं मग पूर्ण नव्या कराराचा अभ्यास केला की तारण कशाद्वारे मनुष्याला प्राप्त होते, देवांची योजना तारणासाठी काय आहे. आणि जवळजवळ 95 शोध निबंध तारणाविषयीचे नव्या करारामधून वचनामधून लिहून मार्टिन लुथरनं ते रोमन कॅथलिक मंडळीच्या दारावर जणू काय हे सगळे शोध निबंध तिथं चिटकवले. So the end of the Reformation period is the Peace of Westphalia in Germany in 1648, and that ended two periods of war: the 30 Years' War and the 80 Years' War. And these wars, religious wars, went on in Europe. आणि युरोप खंडामध्येच ही धर्मयुद्ध लढली जायची. आणि त्या काळामध्ये खूप अनेक देशामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं. मग एक शांती परिषद घेण्यात आली 1648 मध्ये. आणि या सर्व युद्धजन्य परिस्थिती होती ती थांबवण्यात आली आणि थोडासा शांतीचा काळ मग मंडळीच्या वाट्याला आला. आमेन. The Peace of Westphalia, that Christians could worship freely
wherever they wanted to, or however they wanted to. आणि या शांती परिषदेमध्ये अनेक ठराव करण्यात आले. त्यामधला एक ठराव असा होता की ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी देवाची आराधना करणं आवडेल त्या त्या ठिकाणी त्यांना आराधना करण्याची परवानगी असावी. कॅथॉलिक चर्चमध्ये किंवा अमक्या चर्चमध्ये जाऊन त्याने आराधना करावी अशी सक्ती करण्यात येऊ नये असा एक ठराव त्या परिषदेमध्ये करण्यात आला. आमेन. Right, now these are you see in this next slide, the most important Protestant groups that were to emerge directly from the Reformation. आणि या सुधारणावादी चळवळी जी मार्टिन लुथरनं उभी केली, रोमन कॅथलिक पंथाला विरोध करून या प्रोटेस्टंट पंथामधून मग वेगवेगळ्या पंथांचा उदय झालेला आम्ही पाहतो. So the first we've already mentioned, that came out of the teachings of Martin Luther were the Lutherans, that spread mostly in Germany and the Scandinavian countries. आणि जर्मनी आणि स्कॅन्डिनेव्हियन देशामध्ये मार्टिन लुथरचा जो प्रभाव होता, या मंडळ्या लुथरन म्हणजे लुथरन वादी मंडळ्या म्हणून उदयाला आल्या. आमेन. The Presbyterians came out of the teaching of John Calvin in Geneva, Switzerland, and under John Knox they spread to Scotland. आणि जॉन कॉल्विन स्वित्झर्लंड मध्ये त्या काळात एक देवाचा सेवक होता. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रेस्बिटेरियन पंथाची स्थापना झाली. हे सगळे प्रोटेस्टंटच्या शाखा होत्या. लुथरन ही एक शाखा लुथरनवादी, दुसरी प्रेस्बिटेरियनवादी ही दुसरी शाखा उदयाला आली कॅल्विन नावाच्या धर्मसेवकाच्या अधिपत्याखाली. आमेन. The Anabaptists, that means second baptism or believers' baptism, that revival was mostly Switzerland and South Germany. Then they spread to the United States. आणि अनाबॅप्टिस्ट म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये त्यांची सुरुवात होऊन ते त्यांचा प्रभाव अमेरिकेमध्ये देखील अनेक ठिकाणी पडलेला आणि त्या मंडळांची देखील वाढ झालेली आम्ही पाहतो. असे प्रोटेस्टंट चळवळीचे निरनिराळे भाग पडले आणि निरनिराळ्या मंडळ्या प्रोटेस्टंट चळवळीतून उदयाला आल्या जगभरामध्ये. आमेन. And lastly, Anglicans, that means Church of England, which is like the equivalent of Church of North India or the Church of South India. आणि आपल्या भारत देशामधील जो दक्षिण भागातील ज्या मंडळ्या आहेत त्या प्रभाव असलेल्या अँग्लिकन म्हणजे मूळ जास्त करून इंग्लंड देशामध्ये या अँग्लिकन मंडळ्या स्थापन झाल्या आणि दाक्षिणात्य भारतामध्ये देखील या मंडळांची स्थापना झालेली आम्ही पाहतो. So that means since then, Protestant denominations generally trace their roots back to the initial Reformation traditions, as we've mentioned, like the Lutherans. आणि या सगळ्या ज्या प्रोटेस्टंट ज्या मंडळ्या रोमन कॅथलिक मंडळीतून फुटून बाहेर आलेल्या होत्या त्यांची मूळ मार्टिन लुथरच्या सुधारणावादी तत्वाशी होती आणि रोमन कॅथोलिक पंथामधून बाहेर निघून त्यांनी अशा वेगवेगळ्या पंथाच्या मंडळ्या स्थापन केल्या जगभरामध्ये. आमेन. Amen. It also accelerated, means went faster, the Catholic or Counter-Reformation. Now, the Counter-Reformation period within the Roman Catholics was they're trying to get people to come in Europe to come back to Catholicism. आणि मग कॅथोलिक मंडळांमध्ये देखील एक चळवळ सुरू झाली आणि लोकांना या चळवळीमध्ये येण्याचं काही कॅथोलिक पुढाऱ्यांनी निमंत्रण दिलं. म्हणजे कॅथोलिक पंथामध्ये देखील मूळ कॅथोलिक विचार
प्रणालीला विरोध करणारे काही लोक होते, त्यांनी ही चळवळ सुरू केलेली आम्ही पाहतो. Now let's look at the thread or faithful remnant of true Christianity in the Middle Ages or the Dark Ages. आणि या अंधकार युगामध्ये किंवा मध्ययुगामध्ये जी खरं ख्रिस्तीत्व होतं, खरे ख्रिस्ती विश्वासणारे होते, त्यांचा प्रवास कसा कसा झाला हे पाहणं आमच्यासाठी मनोवेधक आहे. Right, so first of all, you've got the Paulicians in Asia Minor. That's the modern country of Turkey. Please, again, look at the maps in your Bibles. But unfortunately, they had some Gnostic or knowledge elements. आणि पहिला जो होता तो पॉलिशियन 650 ते 900च्या कालावधीमध्ये, आणि त्यांनी जुना कराराचा स्वीकार केलेला होता. संत पौलाची पत्र आणि 4 शुभवर्तमान आणि या सर्वावर विश्वास ठेवणारे आणि अशा पंथाचे हे लोक होते, पॉलिशियन्स स्वतःला म्हणवणारे. Then there's Arnold of Brescia, 1100 in Italy. He gave away all his possessions. त्यानंतरचा गट जो होता इटलीमध्ये 1100 सालामध्ये, या गटातील लोकांनी काय केलं, आपले सगळे जे प्रॉपर्टी किंवा मालमत्ता होती ती सरकारला देऊन टाकली. Okay, so right, so he opposed the Pope and he taught the Trinity. आणि त्रैक्याचा स्वीकार करणारे किंवा त्रैक्यावर विश्वास ठेवणारे लोक होते आणि पोपच्या वर्चस्वाला त्यांचा विरोध होता असं आम्ही पाहतो. He taught younger children couldn't understand, so he was saying that infant or child baptism is not biblical, which it is not. आणि मग असंच शिक्षण देण्यात आलं की लहान मुलांना विश्वास, पाप या गोष्टी समजत नाहीत आणि म्हणून त्यांना बाप्तिस्मा देऊन ख्रिस्ती करण्यामध्ये काही अर्थ नाही. Now, transubstantiation is a long phrase, but what the Catholics were believing was that when you take communion, that the bread and the wine actually not symbolically, but actually becomes Really the becomes the blood body and the blood. of Jesus, which is not, we know from Corinthians, Yeah. this is not what the Bible teaches. आणि मग रोमन कॅथोलिक पंथाचं शिक्षण काय आहे प्रभू भोजनाच्या बाबतीत, की ज्या वेळेला तुम्ही प्रभू भोजन घेता त्यावेळेला तुम्हाला दिलेली भाकर हे येशूच्या शरीरामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि तुम्हाला दिलेला जो प्याला आहे द्राक्षा रसाचा ते येशूच्या रक्तामध्ये त्याचं रूपांतर होतं. पण पवित्र शास्त्र आम्हाला अशा प्रकारे शिकवत नाही. नव्या करारामध्ये असा कुठेही उल्लेख नाही. आमेन. Right, so the forerunners of the Reformation we see here on the right, a picture of Peter Waldo, 1140 to 1218. He had a move of the Holy Spirit, Switzerland and France, Lyon, that's South France, and into Switzerland. And this move of the Holy Spirit were known as Waldensians. आणि वॉल्डेन चळवळ, पीटर वाल्डो हा हा देवाचा सेवक होता आणि पवित्र आत्म्याची चळवळ त्याने सुरू केली आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली अनेक मंडळांची स्थापना त्यावेळेला झाली आणि वॉल्डेन चळवळ असं त्याला म्हणण्यात येतं आणि पवित्र आत्म्याचा प्रभाव त्या काळामध्ये त्यांनी सुरू केलेल्या मंडळावर होता. आमेन. So some of these rich merchants in Lyon, the south of France, and into Switzerland, they're giving their riches away, their possessions away, and living a life of poverty.
हा, आणि मग त्या काळामध्ये जे अनेक ख्रिस्ती जे उद्योगपती होते, त्यांनी आपापली सगळी मालमत्ता विकली आणि देवाच्या कार्यासाठी किंवा मंडळीच्या कार्यासाठी त्याचा वापर करण्यात आला आणि ते अतिशय गरिबीचं जीवन जगण्यास त्यांनी सुरुवात केली. आमेन. They had parts of the Bible translated into French because before it was only in Latin. आणि सुरुवातीला फक्त लॅटिन भाषेमध्ये पवित्र शास्त्राचा अनुवाद होता, पण त्यानंतर फ्रेंच भाषेमध्ये देखील पवित्र शास्त्राचा अनुवाद करण्यात आला. आमेन. And they're sending people into the streets to preach the gospel. आणि लोकांना रस्त्यावर किंवा कोपरा सभा घेऊन सुवार्ता सांगण्यासाठी लोकांना पाठवण्यात आलं किंवा लोकांना सुवार्तिक म्हणून अनेक गावामध्ये पाठवण्यात आलं. आमेन. Right. So the Waldensians came into conflict with the rich excesses of the church. Well, they're saying you've got to live a life of simplicity, and many, as we said before, the church leaders are living in luxury. आणि वॅल्डेनियन ही जी चळवळ होती आणि त्याला देखील विरोध करण्यात आला, कारण मंडळामध्ये लोकांनी पाहिलं, काही लोकांनी आपली संपत्ती विकून गोरगरिबांना वाटून टाकली, पण बरेच जे धार्मिक नेते त्या काळामध्ये होते ते श्रीमंतीचं आणि ऐशो आरामाचं जीवन जगत होते. आमेन. The Catholic Church said they were heresy, and they're translating the Bible into the local language, which in their case was French. आणि मग काही ज्या स्थानिक भाषा होत्या त्या भाषामध्ये फ्रेंच सोडून पवित्र शास्त्राचं भाषांतर किंवा अनुवाद त्या काळात करण्यात आला. And when the Reformation came along in the 16th century, they embraced it, they accepted it. आणि 16व्या शतकामध्ये ज्या वेळेला ही सुधारणावादी चळवळ स्थापित झाली, त्यावेळेला या सर्व गोष्टी घडलेल्या आम्ही पाहतो. And Mennonites, who we mentioned, who were Anabaptists or Second Baptism, or believed in adult baptism, and Baptists, traced their roots through to the Waldensians. आणि जे बाप्तिस्ट मंडळे आहेत त्या काळात त्यांची स्थापना झालेली आम्ही पाहतो. Now, our next slide, we see the pictures on the right of the famous reformers like Zwingli, Calvin, and Luther. And on the right side, Brother Dongri, if you would please read the various reformers and their dates. आणि त्या काळामध्ये फक्त मार्टिन लुथर हाच एक सुधारणावादी पुढारी नव्हता, तर अनेक सुधारणावादी पुढारी होऊन गेले. त्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जॉन वायक्लिफ इंग्लंडमध्ये 1324 ते 1384 मध्ये, नंतर जॉन हस हा बोहेमियामध्ये 1374 ते 1415, मार्टिन लुथर जर्मनीमध्ये 1483 ते 1546, आणि अल्रिच झ्विग स्वित्झर्लंडमध्ये 1484 ते 1531, विल्यम टिंडेल इंग्लंडमध्ये त्यांनी सुधारणा आणली इंग्लंडमध्ये 1494 ते 1536, जॉन कॉल्विन यांनी फ्रान्समध्ये सुधारणावादी चळवळ सुरू केली 1509 ते 1564, आणि जॉन नॉक्स यांनी स्कॉटलंडमध्ये 1505 ते 1572. हे महत्वाचे प्रोटेस्टंट किंवा सुधारणावादी नेते अनेक देशामध्ये होऊन गेले, ज्यांनी त्या त्या देशामध्ये सुधारणावादी चळवळी सुरू करून मंडळांची स्थापना केली, रोमन कॅथोलिक मंडळीला किंवा रोमन कॅथोलिक तत्वांना विरोध करून. आमेन. Amen. And let's probably finish with this slide. John Wycliffe in England, Oxford, England, the famous university. He was called the Morning Star of the Reformation, 1324 to 1384. आणि जॉन वायक्लिफ त्यांचं चित्र तुम्ही पाहता आहे, त्यांना प्रभातेचा तारा म्हणजे सुधारणावादी चळवळीचा तारा असं म्हणण्यात येत होतं. 1324 ते 1384 या कालावधीमध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये सुधारणा सुरू केली. So this move of the Holy Spirit was called
The people that followed in this move of the Holy Spirit were called Lollards or poor priests. आणि ह्या चळवळीमध्ये सुद्धा सामील असलेल्या लोकांना पुअर प्रिस्ट म्हणजे गरीब याजक असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली होती. And he translated the Vulgate, that's the Latin Vulgate, into English. आणि जे लॅटिन पवित्र शास्त्राचं भाषांतर होतं त्याचं या काळामध्ये इंग्रजीमध्ये भाषांतर किंवा अनुवाद करण्यात आला. And he opposed, as we were saying before, like Luther did, the indulgences, the system whereby you could, pardon me, virtually buy your way into heaven. आणि रोमन कॅथोलिक पंथाचे जे नियम होते, सिद्धांत होते की तुम्ही पैसे देऊन मंडळीतून किंवा पोप कडून तुमच्या पापांची क्षमा झालेलीचे प्रमाणपत्र घेऊन स्वर्गात जाऊ शकता, अशा ज्या गोष्टी अनैतिक गोष्टी रोमन कॅथलिक पंथाच्या होता त्यांना त्यांनी विरोध केला आणि त्या विरोधातून त्यांचे मग ही सुधारणावादी चळवळ अस्तित्वात आली. And in 1401, he was declared a heretic under the anti-Wycliffe statute. आणि 1401 मध्ये विक्लिफ विरोधी पुतळ्याखाली त्यांचा विरोध करण्यात आला असा देखील आम्ही मंडळीच्या इतिहासामध्ये वाचतो. Then in modern Czechoslovakia, or we now call it the Czech Republic, John Hus, 1374 to 1415, Bohemia, which corresponds to the modern Czech Republic. आणि बोहेमिया देश जो आताचा आधुनिक झेक रिपब्लिक हा देश आहे, 1374 ते 1415 मध्ये जॉन हस या सुधारणावादी नेत्याचं त्या ठिकाणी मंडळीमध्ये तो उदयास आलेला आम्ही पाहतो. So he was influenced by Wycliffe that the Bible was the only authority, not the man-made institutions of Roman Catholicism. आणि वायक्लिफच्या सिद्धांतांचा किंवा विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता आणि पवित्र शास्त्र हे एकच अधिकार असलेला हा ग्रंथ आहे असं मानण्यास त्यांनी सुरुवात केली. कोणत्याही मंडळीने किंवा धर्मपुढाऱ्याने केलेले नियम न मानता पवित्र शास्त्रामधील देवाचे नियम पाळणेच योग्य आहे असं त्यांनी ठरवलं. And he believed, as the Bible teaches, that only God can forgive sin. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांचा विश्वास होता की फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो. कोणताही पोप किंवा धार्मिक नेता तुम्हाला प्रमाणपत्र सर्टिफिकेट देऊन पापांची क्षमा त्यांना करता येत नाही, हे देखील त्यांचं मत होतं. आमेन. And again, like Luther and Wycliffe, he was against indulgences, the system whereby you could virtually buy your way to heaven. आणि मग स्वर्गात जाण्याचे प्रमाणपत्र यांचा देखील त्यांनी विरोध केला. And many of the Hussite brethren and Moravian churches and the Baptists, Second Baptists, many of them were persecuted and burnt at the stake. आणि या कालावधीमध्ये त्यांच्या अशा सुधारणावादी विचारसरणीमुळे अनेक त्यांच्या मंडळांचा विरोध करण्यात आला आणि अनेक इमारती मंडळांच्या चर्चेत जाळण्यात आले आणि मोठ्या विरोधाला त्यांना तोंड द्यावं लागलं. And he himself was burnt at the stake in Prague, Czech Republic in 1415. आणि 1415 साली त्यांना देखील जाळण्यात आलं. It is, and then he said, it is thus that you silence the goose, but 100 years hence, that since then there will be a swan who's singing, you shall not be able to silence. आणि मग असं म्हणण्यात येतं की तुम्ही एखाद्या बदकाला किंवा एखाद्या पक्षाला त्याचा आवाज बंद करू शकता, पण शेकडो वर्षानंतर राखेतून जो भरारी घेणार आहे त्याचा आवाज तुम्हाला बंद करता येणार नाही.
So, in other words, you may silence Huss or Wycliffe, these early reformers, but the Reformation, the gospel, bloomed out of the martyrdom of people like Huss and Wycliffe. याचा अर्थ काय की सुरुवातीला सुधारणा पोपच्या साम्राज्याला विरोध करून सुधारणा केलेल्या जे मंडळीचे नेते होते त्यांना तुम्ही विरोध करू शकता, ठार मारू शकता, तुरुंगात डांबू शकता, पण त्यांचे जे विचार आहेत की केवळ देवच पापांची क्षमा करू शकतो, देवाचीच भक्ती करणे योग्य आहे आणि स्वर्गात जाण्यासाठी विश्वासाची आवश्यकता आहे आणि कुठल्याही माणसांनी निर्माण केलेल्या नियमांची आवश्यकता नाही, या त्यांच्या सिद्धांतांवर विश्वास ठेवणारे अनेक मग जगभरातून विश्वासणारे निर्माण झाले आणि आजपर्यंत त्या विश्वासाला मान्यता देणारे लोक जगातल्या अनेक मंडळांमध्ये अस्तित्वात आहेत. आमेन. Amen. So thank you, Brother Dongri. What we're going to be doing next week or next time, we're going to be looking still at the Reformation period and all the way up to the 18th century, the time of the Methodist revival under John Wesley and George Whitfield. आणि जॉन वेस्लिनच्या आधिपत्याखाली जी चळवळ उभा केली त्या संबंधी पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहू. हे सुधारणावादी चळवळीचा युग काय अजून संपलेलं नाही. पुढं अजून अनेक सुधारणावादी नेत्यांनी जगामध्ये कशा प्रकारे मंडळांची स्थापना केली, पुढच्या आठवड्यामध्ये उरलेला भाग आपण अभ्यास करणार आहोत. आमेन. So assignments are, please do a summary of today's class. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. आजच्या वर्गामध्ये जे काही शिकवण्यात तुम्हाला आलं त्याचा सारांश तुम्ही लिहून काढा. And please don't forget to do the 5-page assignment on church history. आणि मंडळीच्या इतिहासामध्ये मागच्या वेळेला दिलेला तुमचा जो गृहपाठ आहे 5 पानाचा इतिहास तुम्ही लिहून काढायचा आहे, तो विसरू नका. Dr. Charles, before we conclude. Yes. Dr. Charles. Yes, I hear you. What is going to happen next week? Because with next week's class, because you and I are in Berlin. I think we will have to reschedule. Yeah. Mm-hmm. But we will communicate with the brothers and then we will plan accordingly. Sounds good to me. Yeah. Pastor Prabhakaran, would you like to add anything or any comments or talk about the paper the students are doing? No, Pastor. Everything is very good, and I don't need anything to say. Well, you all got the PowerPoint, haven't you, Pastor Prabhakaran? And you got all the notes. So it's a lot. As I said to you last week, it's a lot to take in. You know, if you make a decision to do some, what's the phrase we're looking for? Some reinforcement classes. I think we really, with this church history course, well, all of them really survey the Bible. That's a lot as well. James is small, but there's a lot for the students to absorb. So, I mean, obviously, what you decide with the reinforcement classes is entirely up to you. You know. Yeah. Okay, we will plan. See, I have translated only the word format, your notes into Marathi, but yeah, we I got didn't those. translate. Thanks. Yeah. Yeah, I didn't translate the PowerPoint. If you want me, so I can do even the PowerPoint also into Marathi. Well, that's for the benefit of the students. We don't know Marathi, but if it's something the students require, you know, that's up to you all. I think that word format is enough because everything is covered in that notes. Well, that's right. Yeah. Well, what's the PowerPoint giving you? Pictures, which you can look up on the internet anyway nowadays. Yeah.
Yeah. I mean, when I was at university, it was a different world. We had to read lots and lots of books and what have you. But now, in an instant, I want to look at Luther, and it's a few seconds. It's on on your tablet or your phone now. So we're living in a different world to when you and I were at college. Anyway, Pastor Prabhakaran, Dr. Charles, Pastor Dongri. I don't know if any of the students want to add or got any questions. Otherwise, we can conclude. I just want to give one small one instruction Yeah, to please the do. student. Yeah. So I request all the students to take the printout of the notes and keep it with you, because while pastor is teaching, the notes will be in English. So if you have it in Marathi, so you can understand better. So please सर्व take the विद्यार्थ्यांना printout. सूचना आहेत की जे मराठीच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवण्याला आहेत, त्याचं तुम्ही प्रिंटआउट काढा, छापील आणि क्लास सुरू असताना तुमच्या मराठी नोट्स तुमच्या जवळ असू देत. म्हणजे पास्टर शिकवताना तुम्हाला सर्व मुद्दे समजण्यासाठी त्याचा अधिक उपयोग होईल. Yeah, Pastor. And Thank you very much. Yeah. Thank you, Pastor Rebecca. And just to Thank you. conclude, just to remind the dear students, please remember this is not an academic exercise to have a lot of knowledge. Whatever we're learning in our lessons from church history, we must apply to our local church experience. Whatever it is mistakes they made, we've got to learn from them. Why? So that we don't make the same mistakes. Correct? Yeah. आणि आम्ही हे लक्षात ठेवूया की हा कुठलाही जो विद्यापीठाचा विषय असतो, बुद्धीनं त्याचं आकलन करणं, तसा हा विषय नाही. ज्या गोष्टी मंडळीच्या इतिहासासंबंधी आम्ही शिकलेलो आहोत, त्या आम्ही प्रत्यक्ष आमच्या स्थानिक मंडळीमध्ये उपयोगात आणायच्या आहेत. पूर्वीच्या मंडळामध्ये झालेल्या चुका आम्हाला टाळायच्या आहेत. त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या आम्हाला पुन्हा करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने जे काय आम्ही शिक्षण या ठिकाणी वर्गामध्ये घेतो, त्याचं अवलोकन करणं आणि त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये, मंडळामध्ये, सेवेमध्ये करणं आम्हा प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हे विद्यार्थ्यांनी विसरता कामा नये. आमेन. Right, thanks, Yeah, Pastor Dongri. So if there's Yeah. nothing else, can somebody please close in prayer? Pastor, one more thing. Yes, please we- do, Pastor Prabhakaran. Yes, please do. we both discussed about the review class. Yes. So Yeah. Can I have it, or you also will be there at the time in that review class? Yeah, it's absolutely fine with me, brother. I'm just in my own home. So the internet's Good here. then. Anytime if you want me to join you all for the review class, my pleasure. Oh, that's good then. Yeah. Dear students, we will be having a review class. Review class for this what is it, church history in the coming week, and we will have it on some other day when myself and Pastor Paul, we both are available. आणि विद्यार्थ्यांसाठी अजून एक सूचना आहे की येणाऱ्या आठवड्यामध्ये मंडळीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा एक उजळणी वर्ग आपण पुढच्या आठवड्यात घेणार आहोत. पास्टर पॉल आणि पास्टर प्रभाकर त्याचं मार्गदर्शन करतील. तेव्हा तुमच्या काही शंका विद्यार्थ्यांच्या असतील त्यावेळेला तुम्ही त्यांना विचारू शकता. Yeah, even Pastor Charles, if he is available, Pastor also will join us. आणि मग या उजळणी वर्गामध्ये तुम्हाला काही गोष्टी कळलेल्या नसतील, शंका असतील तर त्या तुम्हाला विचारण्याची मुभा आहे. वेळ असतो त्या उजळणी वर्गामध्ये भरपूर. Yeah. Okay. If Pastor Charles is available, he will also join us. आणि पास्टर चार्ल्स जर उपलब्ध असतील तर ते देखील या उजळणी वर्गामध्ये सामील होतील. I am very much excited about this subject because I never heard this subject. I read little bit here and there. We have only reformation, but not in total detail
how Yeah, the divisions came and all those details. we know only about Reformation a little, Yeah. but this is really Details are exciting. more interesting. Yeah, Details and the reasons are more interesting. yeah. Thank you, Pastor Paul. Thank you for bringing Well, this up. thank the Thank Lord. you. I Charles. mean, Thank I got you, my Pastor first Paul, degree in Pastor Paul, history. and You see know, you next week. when I was with you all, I was often, was I not, in messages and what have you, mentioning Yeah. little bits on church history. But now you see the plus point is the students have everything from the 1st century to the Yes. 21st century. They got the 20%. whole panorama of Yeah. church history. Yes. Thank you, Big picture. Pastor Charles. Big Even picture. I want to thank you and for adding goodbye. this subject. God bless Uh, you. God bless you. God bless. Bye-bye. God Bye. bless you. Bye.